ऑगस्टला पाणी पडलं होतं. नांदेडमध्ये घरात पाणी घुसलं नव्हतं आणि मध्ये दिवसात घेऊन टाका. दुसऱ्या वर्ष पाणी आलं, लोकांच्या घरात दिवसात पहिल्या वर्षीचे पैसे घ्यायचे. मला म्हणजे मी सर थोडं टाईम घ्या, थोडंसं 2-3 दिवस, एक आठवडा. 21 ऑगस्ट नंतर थेट आम्ही 30 ऑगस्टला दिलं. हे का 28च्या रात्री अजून पाणी पडलं. दोन पाणी बद्दल पहिले पैसे आहेत का आलेले? 24चे पैसे पडून आहेत, अकाउंट नंबर IFC कोड सगळं आहे. एक बटन दाबलं नसेल 10 मिनिटात 14,877 लोकांना पैसे एका क्लिक. काय देऊन टाका. त्यांनी सकाळी 10 वाजता पैसे क्लिक करावे, 10:30ला आम्ही घरी जातो. आम्हाला तुमचं ज्यूस बी नको, तुमचे फोटो बी नको. आम्ही आमच्या गाड्यात बसून घरी जातात. फक्त एक क्लिक. आणि पॉसिबल नाही. बरं, राज्य सरकारचं काही नाही आहे किंवा राज्याचा फंड येणार आहे की केंद्र, असं काहीच नाही आहे. फंड यांच्याच हातात. कलेक्टर साहेबाची इच्छा झाली तर ते अर्ध्या तासात सगळे पैसे देऊ शकतात. पण इथं आहे की मी का करू, तू का करू. कारण ते 15,000 लोक लाभार्थी आहेत ना, तर 2-2दा घरात पाणी गेलं ना. तर आम्ही 2400 मागवले, 2दा गेले. सर, मी सगळ्यात जास्त आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याची यादी काढाल ना, त्याच्यामध्ये आम्ही टॉप 5मध्ये राहू तुमच्या वजिराबाद गेल्या 25 वर्षात. पण आम्ही आयुष्यात आमरण उपोषण केलं. उपोषण आणि आत्मदहन हे दोन्ही आंदोलनाचा मी विरोधात आहे, माझ्या पक्ष विरोधात. आम्ही कधी करत नाही. स्वतःला नुकसान करून घेण्याचे आंदोलन करत नाही आणि इतरांना नुकसान करण्याचे आंदोलन करत नाही. ते आम्हाला करावं लागलं. काय करावं लागलं? जर आता आम्ही जर हे पैसे मिळवून दिले नाही लोकांचे, तर हे काय करणार आहे, 25चं फूट आणि 24चं फूट दोघांची सांगड घालत त्याच पैशामध्ये फिरवणार आहे. लोकांचं नुकसान होणार आहे. म्हणून आम्हाला बस 24 ते 10,000 मंजूर आहेत, खात्यात आहेत, यादी आहे, देऊन टाका. तुम्हाला एवढी चिंता करायची काय करायची आणि देत नाही. तुम्ही तर आधीच यायला पाहिजे होतं ना. 4 महिने बसायची गरज नाही. RD साहेब म्हणले ना, आम्ही 2 दिवसात देतो. त्यामुळं आमचं पोलीस प्रशासन आणि कायद्याबद्दलचं आमचं नाराजगी काहीच नाही. हे योगायोगानं 144 लागू झाले. आम्ही तर 21 ऑगस्टपासून करायलो ना निवेदन. ते नाही म्हणालो आम्ही यंदा पूरग्रस्तांचे पैसे द्या म्हणून 21 ऑगस्टला अर्ज दिला, 20 ऑगस्टला दिला, 8 सप्टेंबरला दिला. 8 सप्टेंबरला हेच म्हणून दिलं की बा तुम्ही 8 दिवसात द्या. मग 8 दिवसानंतर कोणते दिवस होतं? 15. त्या हिशोबाने 15 निवडली. नाहीतर आम्ही 18 निवडू शकलो. आम्हाला काय 3 दिवसात उठायचं शोक आहे? आम्हाला तर पैसे झाल्याशिवाय उठायचं नाही. RD साहेबांना बसू नका म्हणजे, आम्ही त्याच्या आधी होऊन जाईल. अहो 8 तारखेला मी त्यांना म्हणल्यावर की उपोषणला अहो बसू नका म्हणले. 2-3 दिवसात पैसे टाकायलो मी. आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही 3 किलो टाकायला, आम्ही 15ला करा. 15ला पाळीत येत नाही म्हणे. 12-13पर्यंत आम्ही पैसे टाकून देणार होतो. RDC साहेबांचे शब्द आहेत. आणि मी एक नाही 10 लोक 12 लोक होते सोबत. आणि विजय जोशी पण होतो त्याच्यासोबत म्हणलं सामनाची 3 दिवसात पैसे टाकणार आहे. 15 तारखेपर्यंत तुम्हाला उपोषणची पाळीच येऊ देत नाही. आमचं म्हणणं काहीच नाही सर, सकाळी पैसे पडा. तुम्ही म्हणायची गरज नाही. आम्ही म्हणायचं नाही. आम्ही जात आहोत. आम्हाला इथं चमकोगिरी इस्टर्नबाजी करायचीच नाही. आम्ही तसले कार्यकर्तेच नाही साहेब. आम्ही खूप 25 वर्ष झिजवले. आम्हाला काही नवीन कार्यकर्ते नाही उत्साहानं काहीतरी करायला. 25 वर्ष माझे पूर्ण झाले तिथं राजकारणात, समाजकारणात. आम्हाला काही नवीन नवीन कार्यकर्त्यांना शौक येते. मी माझ्या एकाही तरुण कार्यकर्त्याला उपोषणाला बसवणार. माझ्या पदाधिकाऱ्यांना म्हणून सगळं बसतो म्हणून. आणि जर आम्ही मोर्चा काढला असताना आम्हालाच गॅरंटी नाही त्या मोर्चाला आम्ही नियंत्रित ठेवलं असतं म्हणून. लोकांमध्ये रोष आहे. पैसे नाही 2 वर्षाचे. पूरग्रस्तांचा मोर्चा काढला तर घातक आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. आंदोलन ठेवलं तरी ते भावना भडकू शकतात. तर काय करा. त्यामुळं आम्ही हे मार्ग स्वीकारलं की आपण स्वतः त्रास घेऊ पण बाकी कोणाला तुम्हाला येऊ देतो. गॅरंटीनं सांगणं आमचं आंदोलन तुम्ही उचलून टाकायचा विचार करू नका. तुम्हाला इथं काडी हलवायची गरज नाही. आम्ही सगळी डिसिप्लिन मेंटेन करतो. कायदा आम्ही पण तुम्ही जर आम्हाला उचलायचा प्रयत्न केलं
तर पूरग्रस्त कोणा भरतील ते इथं गर्दी करतील, मग आमच्या नियंत्रणात राहणार नाही. विषय उचलायचा नाही, विषय आंदोलन संपवायचा नाही. काय असतं की प्रशासनाचं प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमात खरं तुमचं काम असतं. अहो, आम्ही झेंडावंदन करूच नाही येऊन इथं. आपण उपोषण काय टेम्पररी क्लोज करू. तुम्ही आनंदोत्सव, आम्ही हैदराबाद मुक्ती संग्रामाचं संविधान महोत्सव साजरा करायला असं समजा, उपोषण नाही समजा. काय काय पण आर्टिकल 19 अप्रमाणे आम्हाला अधिकार आहे कधी पण बसायचा. असं काहीच नाही 15 बसून संविधान बसून आम्हाला पण अधिकार आहे. त्याचं कायद्यानं काहीच नाही. आणि आम्ही काय सगळे एवढे व्हायला बसणार नाही. आम्ही 3 लोक बसणार होतो. मी एकटे बसले आणि यांच्या सपोर्टला 2 जण पाणी वगैरे द्यायला. असं काहीच नाही. आम्ही थांबणारच नाही. आम्ही 5चा पण भंग करणार आहे तुमच्या इथं. आम्ही 3 लोकांच्या वरी पुरीच राहणार. आम्ही ते पण भंग करणार. आम्ही कायद्याचे अभ्यास करू. आम्हाला सगळंच माहिती आहे. ते काय म्हणालो, तेवढं काळजी करू नका ना. कलेक्टर साहेबला सांगा ना, 1 क्लिक करायला पैसे पाठवून द्या म्हणून. संपला विषय. ना मंजूर आहेत का? मंजूर आहे ना निधी. ऐकून घ्या. त्यांच्यासमोर आपण बोलले माझं सपोर्ट केली मी कलेक्टरला दोघांची दोघांची सपोर्ट केली. बारवडले पण काय आम्हाला म्हणले ते? उद्या 11 पर्यंत म्हणले त्यांना. हां उद्या म्हणजे लवकरात रिलीज करणार. तर आम्हाला जर लोकांचे फोन आले किंवा पैसे येणं चालू झाले, जर आम्हाला एरियावर फोन येऊ लागले, लोकांची स्क्रीनशॉट आले, तर आम्हाला काय हो, आम्हाला काय बंद कर ना. आम्हाला काही शौक आला का? लोकांचे पैसे पडणं चालू झाले की आम्ही उठून, तुम्हाला बोलायची गरज नाही, आम्ही आमचं उठून जाता का? चलो हो गया. आम्हाला कोणतं ज्यूस पाजायचं नाही, काही नाही. आम्हाला इन्स्टंटच करायचं नाही की लोकांचे पैसे पडणं चालू झाले की आम्ही जातो. तेवढं तुम्ही आमच्यासाठी सहकार्य करा. प्रशासनासाठी आता केले तुम्ही उद्या पण आमचं सहकार्य असतं. काही गोष्टीतल्या आपल्याला काही पाळणार आपण थोडा सांगण्याची गरज नाही वेगळं. उद्या तर आम्ही 144चा भंग होत नाही. आम्ही काहीच भंग होत उद्या ते मी करतो म्हणले ना, उद्या करू दे. आम्ही उद्याच्या उद्या उठून जाता. 17 सप्टेंबर आनंदाने साजरी करू. आम्ही येतो झेंडावर. आम्ही गॅरंटी देतो. पण नाही झालं तर व्हायलन्स करायला सुद्धा आम्हीच येणार आहोत. व्हायलन्स तरी आम्ही करायला झेंडावंदन झाल्याशिवाय काही करणार नाही. आम्ही 17 सप्टेंबरच्या झेंड्याला वंदन करू. नंतर पालकमंत्र्याला गिरा करू. उद्योग मग आम्ही त्याचं बाहेर गेलो, काही करू नव्हतं. पण तुम्हाला तुमच्या हाती तुम्हाला डिस्टर्ब होईल असं करणार नाही. थोडा आम्ही तुम्हाला खात्री देतो, काळजी करू नका. नाही सर, हे उपोषण करते पण आमच्यासारख्या भावना भडकणार तर आम्ही त्याला घेराव घालणारच पालकमंत्र्याला. आम्हाला ती वेळ आली घेणार नाही. थोडं नाही थोडं उपोषण थांबणार नाही. पैसे नाही. आम्ही आधीच सांगितलं की आम्ही एकदा बसलो की थांबणार नाही. टेम्पररी सगळे राष्ट्रीय सण किंवा काय व्यवस्थित पार पाडावं. तर आम्ही जनतेला ते पार पाडणारच होतो. उद्या तुम्हाला इथं 3 लोकांच्या वर दिसणार पण नाही कोणी. नुसते राष्ट्रीय सण करून काय करावं साहेब? लोकांच्या एवढे पैसे येऊन भेटत नाही 2-2 वर्ष. नुसतं सण केल्यानं पोट भरणं लोकांचं. विश्वास उडून सण केल्यानं पोट भरणं केलं तर सण करावं. विश्वास उडून जाईल आमच्यावर. घाबरले म्हणजे आम्ही ते घाबरत रेमेडी का त्याऐवजी त्याच्याऐवजी एक क्लिक झालं. सिंपल आहे ना, त्यांनी 1 क्लिक करून एक click पैसे केलं की पैसे टाकून द्या ना म्हणावं. संपला विषय. तुम्ही एनर्जी आमच्यावर टाकत नका, तिकडेच एनर्जी लावा, ते करू शकता. आणि तुम्हाला म्हणालो कलेक्टर ऑफिसचा किंवा महापालिकेच्या कोणत्याही वर्ग 2च्याही कर्मचाऱ्याला विचारा शक्य आहे की नाही. जर त्यानं म्हणलं ना नाही, आम्ही उठून जातो. पण इझी काम आहे. शक्य आहे. अवघड काम नाही. सगळ्यांचा डाटा आहे त्यांच्याकडे सगळं. आमच्याकडे अधिकाऱ्यांसोबत ते कन्व्हर्सेशन आहे. ती यादी आहे. 2 दाखवतो दिवसात तुम्हाला. आमचं होणार, 2 एकदा दिवसात बरं. आमचं होणार म्हणून. हे दाखव. यादी घेतो. ही तुकडा घे. तुमच्याकडून यादी आमच्याकडून. मी इधर बतवलं की याच्यावर टाकायला बघा. इथं बघा point. प्रत्येक लोकांचे नाव, त्याचे अकाउंट नंबर आहेत, ही सगळं त्यांच्याकडे रेडी आहे. त्यांचाच रेडी आहे डाटा. प्रत्येक नांदेड शहरातील सगळं रेडी आहे त्यांच्याकडे.
लोकांचा अकाउंट नंबर आहे टॅली केलेली आणि ते कागद आहेत त्यात. कॅम्प्युटर प्रिंट आहे बरं साहेब, फक्त क्लिक करायचं आहे अकाउंटला पैसे फक्त एक्सेल शीट मध्ये आहे त्यांच्या, सगळे एक्सेल त्यांनी करून ठेवले. दुसरं कागद नाही. आहे ना ते तहसीलदाराला लिहिलेलं पत्रच ना. नाही GR का बोल रहे हैं नाही टोटल टोटल सगळं टोटल मारून ठेवले, सगळं केले 870 केले. आणि सगळं त्यांनी सगळं रेडी आहे. फक्त एक क्लिक करायचं तहसीलदार साहेबांना, सगळं रेडी, डाटा रेडी आहे, सगळं रेडी. आणि हे बघा हे रिसिव्ड आहे 27 जूनला सगळं फायनल यादी गेलेली आहे तहसीलला. फायनल यादी आहे साहेब. 28 जून महिन्यापासून आतापर्यंत काय करायले त्यांनी, सगळं रेडी आहे. आणि आम्ही उठलो तर आताही देत नाही. सगळं क्षेत्रीय त्याच्या म्हणून झोन 15,000 सहा लोकांचं झोन नुकसान प्रमाणे करू सगळी नका. यादी आहे, सगळं आहे. सगळं ते. हां, झोन वाईज आहे. यामुळे शिफारस आयुक्तांची सगळं आहे. एक तहसीलदार साहेबांचा रोल आहे याच्यात. सगळं गिराईक झालं, सगळं झालं. त्यांनी तहसीलला पाठवले, डेस्क बनवले, उपाध्ये आणि महसूलची झोन प्रमाणे टीम सगळं बनवली. झालेलं आहे, सगळं हे झालं. त्यांच्याकडून डाटा आणलेला आहे, गोपनीय डाटा आणलेला आहे. म्हणजे काहीच सुरू नाही त्यांनी. म्हणून ते करू शकतात, असं काही अवघड काम नाही. आणि त्यांनी केलंच पाहिजे. नाही केलं तर आमचे सर जरी म्हणले तर आम्ही व्हायलाच करणार, पण आम्ही करणार सर व्हायलाच 100% करणार. सर सहकार्य करा. तो सहकार 100% तुम्हाला ऑर्डर तुम्हाला डॉक्युमेंट SP साहेब 144 असतो ना, तो पत्र बघितलं आम्ही. बघितलं ना? हां, ते आले आमच्या पत्र 144 लागू झालेले आहे. ऑफिशियली आणलं, रिसिव्ह दिली ना आम्ही. ते आहे आमच्याकडे ते पत्र. थोडा आदर करायचा होता. 100% नाही सर, आम्ही आम्ही इथं- जनतेचा आदर करा साहेब. आता कायद्याचा नाही, तुम्ही जनतेचा आदर करा. 15,000 लोकांनी 2 वर्षापूर्वी घरात पाणी गेलेलं, त्यांचे पैसे मिळवू द्या त्यांना, जरा सहकार्य करा. थोडं 2-3 दिवसात त्यामुळे सहकार्य करा. नाही नाही, बिलकुल म्हणाला ना, उद्या त्यांनी क्लिक करावं, आम्ही जातो घरी. नंतर हे कशाला बसायचं मग? पैसे भेटले लोकांना तर मग काय प्रश्नच नाही ना सर. त्यांनी त्यांचं आम्ही काम उद्याच्या करावं. उद्या घरी राहतो, काही काळजी करू नका. त्यांनी अर्ध्या तासाचं काम नाही त्यांना पैसे पाठवणं. त्यांनी 2 तास घ्यावे, 10 ते 12 मध्ये त्यांनी पैसे पाठवावे. आणि आम्ही तर तेही म्हणलं त्यांना, तुमच्याकडे जर फंडिंग पूर्ण अवेलेबल नसेल तर तुम्ही 4,000 लोकांचे तात्काळ पाठवा. 2 दिवसानंतर 4,000, 2 दिवसानंतर काय आम्हाला पत्र द्या की आज आम्ही 4,000 पाठवायला, परवाच्या दिवशी 4,000, 3 दिवसानंतर 4,000, असं आम्हाला तुम्ही पत्र देऊन टाका. आणि 4,000ची झाली की आम्ही उठतो. 4,000 लोकांचे पैसे केले. 14,877, 15 आहे ना, 4-4चे 3 जरा उरलेले 3,000-4,000 लोकांचे. पैसे पण आहेत म्हणले इकडे. आहेत पैसे पण. पैसे आहे म्हणलं, विचारा ना. आम्ही विचारलं ना पैसे. पैसा आहे आणि पात्र यादी अंतिम आलेली आहे. मग काय टेन्शन? आणखी यादी महापालिकेची यादी त्यांनीच पाठवली. त्यांनी पाठवलं. तिकडेच केलं तर ते होणार. त्यांना पॉलिटिकल प्रेशर असेल काहीतरी, पण पॉलिटिकल प्रेशर पेक्षा तुमचं प्रेशर, पब्लिक प्रेशर जास्त फायद्याचं आहे, ते करून टाकतील. कारण फायनली लॉ अँड ऑर्डर हा फक्त पोलिसांचा नाही, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा पण आहे. त्यामुळे ते करतीलच प्रॉब्लेम. पालन करा आमची अपेक्षा आहे. 100% पाहिजे. आम्ही ते 100% पालन करणार. त्याच्या कुठल्या उपक्रम झालेलं मोठं कुठलंही परवानगी देण्यात आली नाही. नाही, पण आम्ही काही असे डेट बघून केलेलं नाही. ते आमचे 8-8 दिवसाचे सलग निवेदनं केलेले आहेत, त्या हिशोबाने ते झालेलं आहे. ते असे डेट बघून नाही.
बरं यांनी आम्हाला आम्ही परवाही यांना भेटलो हे केलं यांनी म्हणायला पाहिजे होतं ना की आम्हाला अजून 3 दिवस द्या आम्ही 15 ते उद्या 18 केलं असतं त्यांनी नाही बोलले आम्हाला निवेदनाला उत्तर बी आलं ना. निवेदनाला उत्तरही दिलं नाही ते म्हणले होऊन जाते म्हणले तुम्हाला 3च्या करायचं 3 निवेदनाला उत्तर नाही त्यांनी कमीत कमी आम्हाला म्हणलं पाहिजे 18 आम्हाला वेळ द्या. त्यांनी जर म्हणले असते की बुवा 3 दिवस वाढा 18 तारखेपर्यंत आम्ही करतात 20 पर्यंत म्हणले तरी लेखी पत्र आधी द्यायला पाहिजे 3 निवेदनला आम्हाला रिप्लाय नाही 21 ऑगस्ट 20 ऑगस्ट 8 सप्टेंबर 3 निवेदनाला रिप्लाय नाही स्वतः कलेक्टरला निवेदनं दिलेले आहेत आणि 2 RDC 8 सप्टेंबर तर RDC म्हणजे गरज इन्व्हर्ट केली नाही बाय हँड दिले बाहेर गेली. आणि खाली इन्व्हर्टही केलं तरी तुम्ही रिप्लाय देत नाही आमच्या पत्रांना त्यांनी लोकांचा आदर करू नये 2 लाख मतदार आहेत आमच्या पक्षाच्या नांदेडमध्ये 2 लाख मतदारांच्या पक्षाच्या लेटर पॅडचा एवढा आदर करू नये त्यानं बाबासाहेबाच्या नातूच्या पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचं लेटर हेडवर नाव तुम्ही त्या लेटर हेडचा आदर करत नाही 3 पत्र आम्ही दिलेले तुम्ही रिप्लाय देत नाही 15,000 लोकांचे चुली थंड झालेले आहे त्या 10,000 किती विद्यार्थ्यांचं शिक्षण होणार आहे आता जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये शालेय साहित्य नवीन दप्तर नवीन कपडे नवीन पुस्तकं काय काय करावं लागत नाही त्यांना ते 10,000 मध्ये बिचाराच्या लेकरांचं शिक्षण होईल फीचं भरणं होईल नवीन कपडे भेटतील शालेय साहित्य मिळेल त्यांना हे आमचं म्हणणं आहे आणि ती गेल्या वर्षीचं फंड आहे ना गेल्या वर्षी पैसे तुम्ही देत नाही म्हणजे किती चुकीचे त्याच्यात 15 दिवसात तात्काळ मिळून दोनदा पुढे येऊन गेला तुम्ही प्रेशर आणा साहेब उद्या तुम्ही आणा नाही तर तुम्ही आमच्यावर काय कारवाई करायची 2-4 गोळ्या झाडा 2-4 तुझे मारा तर प्रश्न तरी सुटत नाही की नाही? जेलमध्ये जाऊन उपोषण काय त्यात? चला चला सगळ्या चला सगळे चला हा? चला सगळ्यांनी चला चला हा, रस्ता कुठं अरे याच्यापासून बाहेर टाकून घ्यायचं बाहेर टाकू नका चला. चला परवा आता सगळे चला चला थांबा त्यांच्याकडे चला. आमचं भूमिका स्पष्ट आहे सगळं खात्यात पैसे पडले तर तुम्ही समजा नाही तेवढं करा तुमच्या फोनची वाट बघणार नाही आम्ही आमच्या गाड्यात बसणार घरी जाणार आंघोळ करून कामाला लागणार कामाला लागेल. 100% सांगणार आम्हीच फोन करणार तुम्ही साहेब आम्ही उठलो बरं का म्हणून तुम्हाला लोकांच्या खात्यात पैसे पडू द्या बस बाकी काही नाही पाहिजे आमची रास्त मागणी आहे सर आमची काही इलिगल मागणी पण नाही. 2 दिवस वाट बघा नाही तर 18 तारीख आहे आपलं नाही नाही उद्याच्या दिवस त्यांनी करतात का तुम्ही करायला भाग पाडा 12 होतं त्याला आता नाही नाही होईल ते आम्ही पण सकाळी जाऊन बसणार मुद्दाम लावायचं काय तुम्ही थोडंसं चांगली रिपोर्ट केली ना त्याचं करावं लागतं व्हायलन्स होते किंवा आणि खरंच पूरग्रस्त लई चिडलेले आहेत. फोन करायचा बरोबर आप थोडा कॅमेरा बंद